हाय फ्रेंड्स, जय महाराष्ट्र. कशा आहात? मजेत ना? आज पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आहे GK विषयी. कारण कोणतीही सरळ सेवेची भरती करत असताना, एक्झाम देत असताना GK हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे त्या एक्झाममधला. कारण प्रत्येक विषयामध्ये आपल्याला मार्क सहजासहजी मिळू शकतात, पण GKमध्ये मिळत नाहीत. कारण GKचा आवाका खूप मोठा आहे. त्याला ट्रिक्स आणि चांगल्या टेक्निक्सनीच लक्षात ठेवावं लागतं. GKमध्ये सर्वच असे विषयाला एकच GK असं म्हणतो, पण त्या एका GKमध्ये पूर्ण 8 ते 9 विषय, त्यानंतर करंट अफेअर्स हे सगळे विषय मिळून बराचसा आवाका होत असतो. तर तलाठी भरती आपण करत असताना त्या GKमध्ये खूप महत्त्व आहे. मागच्या वेळेस जेव्हा मी तलाठी भरती दिली होती त्या एक्झाममध्ये माझा GKमध्ये आणि इंग्लिशमध्ये या दोनच विषयामध्ये स्कोअर खूप कमी होता. बाकी इतर विषयामध्ये खूप चांगला आला होता. तर त्यासाठी आपण GKची तयारी कशी करावी यासाठी आज छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला माहिती युजफुल वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर सरळ सेवेच्या भरतीसाठी तात्याचा ठोकळा हा GKसाठी बेस्ट ऑप्शन आहे. कारण त्याच्यामध्ये सर्व सिलेबस दिलेला आहे. तर आपण अभ्यास करत असताना आपण तात्याचा ठोकळा कसा वाचावा आणि त्याची मॅजिकल ट्रिक्स तुम्हाला मी समोर सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण पुस्तक कोणतंही वाचत असताना शक्यतो कमीत कमी पुस्तकं वापरा, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला रिव्हिजन करता येईल, जास्तीत जास्त अभ्यास करता येईल. हे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. तर या अगोदरसुद्धा तलाठी भरतीमध्ये कोणते पुस्तकं वापरावी आणि कोणते सिलेबस ते कसा कंटेंट कसा वापरावा याविषयी छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केला आहे, तो नक्की बघून घ्या. तर तात्याचा ठोकळा हा पुस्तक घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी नवीन व्हर्जन जे म्हणजे लेटेस्ट निघालेलं पुस्तक घ्या. कारण मी हे जे बुक वापरते ते 2 वर्षापूर्वीचं आहे. जेव्हा मी 2 वर्षाखाली जेव्हा तलाठी भरतीचा अभ्यास करत होते तेव्हा मी ते बुक घेतलं होतं. तर तुम्ही सध्याच्या जे चालू आहे त्यामधलंच घ्या. त्याच्यामध्ये सर्व चालू घडामोडी, आत्तापर्यंत झालेले राष्ट्रपती, पंतप्रधान म्हणजे सर्वच कंटेंट उपलब्ध आहे. तर त्याचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी खूप सोपं जातो. आणि ते बुक कसं वाचायचं आणि कसं लक्षात ठेवायचं ह्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण GK GSसाठी ज्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत तर ते आपण तात्याचा ठोकळा एक एकदम छान बुक आहे. तर तुम्ही याचं वाचन करू शकता. तर कधीही GKचं वाचन करत असताना जेव्हा आपण हा पुस्तक बघतो तर पुस्तकामध्ये आता महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असं एक आता चॅप्टर आहे समजा. तर त्याच्या असं एक पेजेस झाल्यानंतर 7 ते 8 पेजेस नंतर दिलेल्या ज्या थेअरीवरती काही PYQचे प्रश्न दिलेले असतात ते मागच्या पानावरती असतात. तर सर्वात अगोदर PYQचे प्रश्न पूर्ण वाचून घ्यायचे. एक वेळ जेवढे इम्पॉर्टंट PYQ जे असतात ते पेजेसच्या लास्टच्या पेजमध्ये दिलेले असतात. तर ते PYQ एकदम वाचून घ्यायचं. PYQ वाचल्यानंतर पुन्हा थेअरी वाचायचं. थेअरी वाचल्यानंतर पुन्हा आपण PYQ सोडवायचे. म्हणजे आपल्याला समजतं की जेव्हा PYQ आपल्या डोळ्याखालून जातात, नजरेसमोरून जातात, तेव्हा थेअरी वाचत असताना आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट जेव्हा टच होतात तेव्हा त्याला अंडरलाईन करायचं किंवा मग हायलाईट करून ठेवायचं. तर असं कोणतेही बुक वाचा तुम्ही. त्यामध्ये असं नाही की आपण GK GSचंच म्हणा, मराठी, इंग्लिश, त्यानंतर ज्या आपण GKच्या करंट अफेअर्सच्या नोट्स काढतो हे सर्व कधीही PYQ वाचायचं. पुस्तकामध्ये ज्या मागच्या पानात कोणतेही प्रश्न असू द्या, कोणतेही बुक असू द्या, त्याच्या पाठीमागे हे बघा PYQ दिलेले असतात. तर महाराष्ट्राचा इतिहास यासाठी एवढे PYQ त्या पुस्तकामध्ये मागच्या पेजेसमध्ये दिलेले असतात. 7 ते 8ची थेअरी वाचल्यानंतर जेव्हा आपण PYQ सोडवायला घेतो तेव्हा आपल्याला लगेच लक्षात राहतं की म्हणजे 1 ते 2 वेळेस आपल्या डोळ्याखालून तो प्रश्न गेलेला असतो, तो शब्द गेलेला असतो, तो वाक्य गेलेला असतं. तेव्हा आपल्याला समजतं की हे आपण मागच्या वेळेस वाचलं होतं. म्हणजे 2 ते 3 वेळेस तिथंच रिव्हिजन होऊन जातं. सुरुवातीला PYQ वाचायचे, PYQ वाचल्यानंतर पुन्हा थेअरी वाचायची, थेअरी वाचल्यानंतर पुन्हा PYQ वाचायचे. म्हणजे 2 ते 3 वेळेस तिथेच रिव्हिजन होतं. तर यामुळे नाही कसं लक्षात राहण्यासाठी खूप फायदा होतो. आणि रिव्हिजन 2 ते 3 वेळेस झाल्यामुळं ते आपल्याला एकच वाक्य किंवा शब्द पुन्हा वाचत बसण्यापेक्षा रिव्हिजन झालं की आपल्याला लक्षात राहते की हां आपण हे अगोदरसुद्धा वाचलेलं आहे. तर त्यासाठी हे बघा, हे आता महाराष्ट्राचा इतिहास यावरचे जेवढे PYQ होते ते अगोदर मी वाचन केल्यानंतर थेअरी वाचन केल्यानंतर पुन्हा PYQचं वाचन करते. आणि आपण जेव्हा टच करतो तेव्हा सुरुवातीला आपण पेन्सिलनी किंवा करू शकता. त्यानंतर जेव्हा परफेक्ट आपल्याला येत असतात तेव्हा पेननी किंवा पेन्सिलनी कोणीही करू शकता. तर खाली उत्तर हे दिलेले असतात. तर आपल्याला लगेच समजते की आपण कितीपर्यंत आपल्या लक्षात आले. नंतर हे दुसरं आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक. म्हणजे समाजसुधारकावर तर भरपूर असे पेजेस आहेत त्याच्यामध्ये दिलेले. सर्व A to Z समाजसुधारक त्या पुस्तकामध्ये आहेत. तर आपण
वाचन घ्यायचं आणि पुन्हा जसं मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की अगोदर PYQ वाचायचं, PYQ वाचल्यानंतर थेरी वाचायचं, थेरी वाचल्यानंतर पुन्हा PYQ वाचायचं. तर असं आपण जेव्हाही आपण कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करू तेव्हा हे लक्षात ठेवायचं की आपण अगोदर PYQ वाचले पाहिजे. म्हणजे PYQ वाचल्यानंतर काही पॉईंट्स आपल्या लक्षात येतात. जेव्हा आपण थेरी वाचतो तेव्हा ते PYQमधले वाचलेलेच पॉईंट्स आपल्याला थेरीमध्ये सुद्धा दिसून येतात. तर ते 1-2 वेळेस आपण सहजच आपल्या डोळ्याखालून जातं, तर आपल्या लक्षात राहण्यासाठी सोपं जातं. तर हेच आपल्या टेक्निक आपण मराठीमध्ये वापरू शकतो, त्यानंतर इंग्लिशमध्ये सुद्धा वापरू शकतो. कोणताही अभ्यास करा तर त्याचे जर PYQ अवेलेबल असतील तर PYQ सर्वात अगोदर वाचत जा आणि त्यानंतर थेरी वाचत जा. म्हणजे आपल्याला सोपं जातं अभ्यासाला आणि लक्षात राहायलासुद्धा छानसं. कारण 2 ते 3 वेळेस तोच टॉपिक रिवाईज होत असतो, आपल्या डोळ्याखालून जात असतो. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो त्याचा. तर कोणताही अभ्यास करा टेक्निक आणि ट्रिक्सनीच केलं तरच आपल्याला त्याचा फायदा होत असतो. फापट पसारा करण्यापेक्षा सारखं पुस्तक एकच वाचत बसण्यापेक्षा टॉपिक वाईज जेव्हा आपण सिलेबसची कॉपी करतो तेव्हा टॉपिक वाईजच लक्षात ठेवायचं की कोणत्या टॉपिकला किती आहेत, इम्पॉर्टंट कोणते आहेत, सरासरी कोणते आहेत. ते असं आपण स्मार्ट स्टडी करायला पाहिजे. स्मार्ट स्टडी केलं तरच आपल्याला यश मिळू शकतं. कारण स्पर्धा एवढी वाढलेली आहे की आपण आता जेवढा टेक्निकनी अभ्यास करू तेवढा आपल्याला जास्त सक्सेस मिळण्याचे चान्सेस असतात. म्हणून मी हे मागच्या 2-3 वर्षामध्ये जे मी अभ्यास करताना माझ्याकडून झालेल्या चुका आहेत त्यांचं पुन्हा आपण होऊ नये, आपल्याकडून चूक होऊ नये यासाठी आपल्या चुकातून आपणच शिकायचं असतं. म्हणून तुमच्याशी शेअर करते. तर मी असं कोणतंही बुक वाचत असताना सर्वात अगोदर आता PYQ वाचून घेत असते, त्यानंतर थेरी आणि पुन्हा PYQ. ते बघा, महाराष्ट्रातील समाज सुधारक सर्व प्रश्न सर्वच्या सर्वच प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत. तर एवढ्या प्रश्नापैकी आपण म्हणजे प्रश्नातूनच प्रश्न निर्माण होत असतो. तर त्यासाठी आपण थेरी वाचण्याच्या अगोदर PYQ जर वाचले तर आपल्याला एक प्रकारे POS क्वेश्चन वाचल्यासारखंच होतं. त्यासाठी PYQ वाचत असताना लक्षात ठेवायचं की आपण कोणत्या टॉपिकवरती वाचतो आहे आणि त्याच जे PYQ आपण वाचले त्याचीच आपण थेरीसुद्धा वाचायची. आणि असंच आपण वाचत जेव्हा 1 ते 2-3 वेळेस आपण जेव्हा रिव्हिजन करतो तेव्हा ह्याच्यातून आपल्याला परफेक्ट असं वाटतं की आता हे आपल्याला याची जेव्हा एक्झामच्या वेळेस आपल्याला रिव्हिजन करायचं त्यासाठी आपण एखादी शॉर्ट नोट्ससुद्धा काढून ठेवू शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं 2-3 वेळेस जेव्हा वाचन झालं तेव्हा जास्तीत जास्त रिव्हिजनवर भर द्यायचा आणि भर दिल्यानंतर आपल्याला म्हणजे शॉर्ट नोट्ससुद्धा आपण वेगळ्या एखाद्या बुकमध्ये एखाद्या रोलिंग पेपरवरती आपण काढून ठेवू शकतात. त्यासाठी स्मार्ट स्टडी करा, वेळ वाया जाऊ नका, वेळेचं चांगला युटिलाइज करायला शिका. आणि हो, तात्याचा ठोकळा हे बुक एवढं छान आहे, पण एवढं लक्षात ठेवा की तुम्ही घेत असताना लेटेस्टचं व्हर्जन घ्या, जे नवीन निघाले ते घ्या. मागच्या वेळेसचे म्हणजे काही नियुक्ती झालेले असतात, कोणते भरती झालेले असतात, तर त्यासाठी लक्षात ठेवायचं की आपण आता सध्याच्या ह्याच्यात निघालेलंच तुम्ही घ्या. तर खूप छान पुस्तक आहे आणि GKचा आवाका एवढा आहे की याचा अभ्यास करणं फार अवघड जाते, लक्षात ठेवणंसुद्धा. तर काही टेक्निक्स, अशा काही पद्धती ज्याच्यामधून आपल्याला त्याचं काहीतरी वेगळं असं करू शकतो, ह्यासाठी लक्ष ठेवायचं की आपण या पुस्तकामध्ये चालू घडामोडीपासून ते सराव प्रश्नपत्रिका, त्यानंतर पूर्णच कंटेंट अवेलेबल आहे. यामध्ये रामसर स्थळं स्थापन झालेली. तर चालू घडामोडीसाठी किंवा मग इतर कोणतेही पुस्तक पाहण्यापेक्षा बरेचसा सिलेबस आपल्याला ह्याच्यातच कवर होत असतो. खूप छान पुस्तक आहे आणि आता सध्या जे यावर्षी जे निघालेलं आहे तेच व्हर्जन घ्या तुम्ही. आणि बुकचं तर बऱ्याचशा याच्यामध्ये अनुक्रमणिकासुद्धा तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये सर्वच आहे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र तुम्हाला कोणता हवे तो कंटेंट याच्यात मिळून जातो. त्यानंतर सायन्सचासुद्धा बराचसा भाग याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर असं हे ऑल इन वनचं बुक आहे, खूप छान आहे. आणि अभ्यास सरळ सेवेसाठी तर हे एकदम GKचा राजा असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं एकदम मस्त आहे, तुम्ही नक्की घ्या. ही होती छोटीशी ट्रिक जी मी त्या ट्रिकने अभ्यास करते GKचा, तर ते तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते. तर कधीही पुस्तक घेत असताना लेटेस्ट व्हर्जनचंच घ्यायचं, कोणतंही जरी घेतलं तरी. आणि चांगला अभ्यास करा. सुरुवात भरपूर अशा जागा येणार आहे, 1700+ जागा तलाठीच्या आहेत असं म्हणतायत. तर कितीही असू द्या, त्यातली एक पोस्ट आपलीच आहे असं म्हणून अभ्यासाला सुरुवात करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.